वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. द्वितीय घटक चाचणी परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे. विषय भूगोल आणि इयत्ता आहे 11वी. 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. उत्तरासह ही प्रश्नपत्रिका शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर पहा म्हणजे समजेल उत्तरं कशी लिहायची. इयत्ता 11वी, विषय भूगोल आणि गुण आहेत 25. दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. सूचना वाचायच्या, महत्त्वाच्या सूचना त्याचा उपयोग करायचा आहे उत्तरपत्रिका लेखन करताना. पहिली सूचना आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते दाखवलं आहे. 3 आवश्यक ते सुबक आकृत्या काढून नावे द्या. ही सूचना फार महत्त्वाची आहे. आकृती काढून त्याला नाव देणं आवश्यक आहे. चला तर पाहूया प्रश्न कशा प्रकारचे आहेत. प्रश्न पहिला आहे साखळी पूर्ण करा 3 गुणांच्यासाठी. 3 गट दिलेले आहेत अ, ब आणि क. अ गटामध्ये बर्फाचे वितळणे, पॅसिफिक महासागर, सागरी गर्ता याला पुढची जोडी लावायची. ब मध्ये आहे मरियाना गर्ता, समुद्र पातळीत वाढ, अटलांटिक महासागर. आणि तिसऱ्या गटामध्ये आहे 1 हिंदी महासागर, 2 पूर आणि तिसरा आहे 11 किमी खोल. आता तुम्हाला या सगळ्या जोड्या आपण पाहूया कशा प्रकारे साखळी पूर्ण करायची. त्यातलं पहिली आहे बर्फाचे वितळणे म्हणजे ही याला लागेल पुढे. बर्फ वितळलं की समुद्र पातळीत वाढ होते आणि त्यामुळे काय होतं तर पूर येतो. मग ही साखळी पूर्ण झाली. क्रमांक 2 पॅसिफिक महासागर आणि पुढं पण सागराची नावं आहेत. अटलांटिक महासागर घेतला इथे. नंतर तिसरा आहे साखळी हिंदी महासागर. ही महासागरांची साखळी झाली. आणि शेवटी तिसरा आहे सागरी गर्ता, मरियाना आणि 11 किमी खोल. ती पण आपण साखळी पूर्ण केली. सागरी गर्ता, मरियाना, 11 किमी खोल. अशा प्रकारे 3 गुणांच्यासाठी हा प्रश्न आहे वस्तुनिष्ठ. यानंतर ब आहे अचूक सहसंबंध ओळखा 3 गुण आहेत. आता त्यासाठी विधान दिलेलं आहे आर आणि त्याचं कारण. विधान आणि कारण दिलेलं आहे. आपण ओळखायचं कोणतं योग्य अयोग्य आहे ते. क्रमांक 1 पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे काही अप्रत्यक्ष परिणाम पाहावयास मिळतात. त्याचं कारण काय तर समुद्रामध्ये जेलीफिशचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. आता पर्याय दिलेले आहेत. केवळ अ बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. तर याचा अचूक पर्याय आहे ई. म्हणजेच काय तर ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, दोन्ही पण विधानं बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 2 ए दिलेला आहे भूखंड मंच मानवासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि आर दिलेला आहे येथे विस्तृत मासेमारी क्षेत्र आढळते. पर्याय आहेत केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे स्पष्टीकरण आहे. ए आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ई. ए आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 3 ए अरबी समुद्रातील बेटे 2 उपविभागात येतात आणि आर दिले मदागास्कर बेट हे संवेदनशील भूकंप प्रवण क्षेत्र आहे. पर्याय दिलेले आहेत केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आर दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ई. दोन्ही बरोबर आहेत पण अचूक स्पष्टीकरण नाही. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. क प्रश्न आहे अचूक गट ओळखा 2 गुण आहेत. यापैकी अचूक गट कोणता आहे ते. जैविक साधन संपत्तीचे गट दिलेले आहेत 4. त्यापैकी अचूक गट जो आहे तो आहे ड. जैविक साधन संपत्तीमध्ये मासे, शिंपले, वनस्पती येतात. यानंतर दुसरा गट दिलेला आहे हिंदी महासागर. त्याच्यामध्ये कोणते कोणते खंड संबंधित आहेत ते वेगवेगळे खंडांची नावं दिलेली आहेत. तर यापैकी अचूक प्रकार आहे ब. हिंदी महासागर आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, आफ्रिका खंडाला जोडून आहे किंवा सागर आणि ते खंड लागून आहेत असा याचा अर्थ.
यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3. 4 दिलेले 3च लिहायचे आणि 3 गुण आहेत, म्हणजे 3 त्रिक 9. 3 गुणांच्यासाठी 1 कारण लिहायला. 1. हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे. 2. भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. 3. हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. 4. वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात. आपण याचं कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. हवामान बदल अभ्यासणे महत्त्वाचे आहे. उत्तर. हवामान हा निसर्गातील चल घटक असून तो सतत बदलत असतो. प्राचीन किंवा पुरा हवामानाच्या अभ्यासातून असे दिसून येते की हवामान बदल ही दीर्घकालीन नैसर्गिक क्रिया असून त्यात हिमयुगाची व हिमानी आंतरहिमानी कालखंडाची आवर्तने चालूच असतात. मात्र सध्याच्या हवामान बदलाची गती ही जास्त असून त्याचा एकंदरीतच मानवी जीवन, पर्यावरण व पृथ्वीच्या शाश्वत स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे या संदर्भात कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याचा आढावा घेऊन मानवी जीवन व पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी पृथ्वीवरील हवामानाच्या बदलाचा सतत आढावा घेणे व अभ्यास करणे गरजेचे आहे. क्रमांक 2 पाहूया. कारणे लिहा. भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. उत्तर. सागर किनाऱ्याला अगदी लगतचे पहिले जलमग्न भूरूप म्हणजे भूखंड मंच होय. येथे जमिनीचा उतार हा मंद असतो व समुद्र उथळ असतो. येथील सागराची सरासरी खोली ही केवळ 180 ते 200 मीटर असते. त्यामुळे सूर्यकिरणे भूखंड मंचाच्या तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तेथे प्लवंक या माशांच्या खाद्याची भरपूर वाढ होते. त्यामुळेच माशांची ही पैदास खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो. जगातील बहुतांशी सर्व महत्त्वाची मत्स्य केंद्रे किंवा मासेमारीचे पट्टे याच क्षेत्रात आढळून येतात. क्रमांक 3. हिंदी महासागराच्या पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. उत्तर. हिंदी महासागराच्या पूर्व भागातील सागरतळ हा भारत, ऑस्ट्रेलिया म्हणजे इंडो ऑस्ट्रेलियन आणि पॅसिफिक भूपट्टांच्या सीमेवर आहे. म्हणूनच हिंदी महासागरातील सुंदा व ओब या प्रमुख सागरी गर्ता याच पट्ट्यात आढळतात. या 2 भूपट्टांच्या हालचालींमुळे येथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात. म्हणून हिंदी महासागराचा पूर्व भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. क्रमांक 4. वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात. उत्तर. वाळवंटी जीवसंहतीमध्ये खुरटी, कमी उंचीची झुडपे असतात. त्या झुडपांची खोडे हीच पाने म्हणून काम करतात व प्रकाश संश्लेषण क्रियाही करतात. वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते व झाडाझुडपांना आपल्यातील पाण्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त होते. म्हणूनच या झाडाझुडपांची खोडे, पाने खूप जाड असतात, जेणेकरून बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील पाणी संपणार नाही. इतर झाडांच्या पानांना रंध्रे असतात व त्यातून पाणी उत्सर्जित होत असते. मात्र वाळवंटातील झाडांच्या पानांच्या रंध्रांच्या जागा टणक किंवा कडक व टोकदार काट्यांच्या स्वरूपात विकसित होतात, जेणेकरून बाष्पोत्सर्जन रोखले जाते व त्यामुळे झाडे दीर्घकाळ जगू शकतात. म्हणून वाळवंटी जीवसंहतीमध्ये काटेरी वनस्पती आढळतात. हे झाली 4 कारणं स्पष्ट केली आपण. आता त्यातलाच दुसऱ्यातलाच ब प्रश्न आहे. सुबक आकृत्या काढून नावे द्या. 2च आकृत्या काढायच्या. 4 दिलेल्या आहेत आणि 4 गुण आहेत, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 आकृती. 1. सागर तळ रचना. 2. तैगा जीवसंहती. 3. उष्ण वाळवंटी जीवसंहती. 4. वृक्ष खोडावरील वर्तुळे. या आकृत्या आपण पाहूया. पहा, ही पहिली आकृती आहे सागर तळ रचना. 6व्या प्रकरणात पहिल्याच पानावर आकृती आहे. पहा, याची खोली दर्शवलेली आहे. ही सागर तळ रचना 2 गुणांच्यासाठी आकृती काढायची. पुस्तकात पाहून काढू शकता. नंतर दुसरी आकृती आहे तैगा किंवा बोरियल जीवसंहती. 8व्या प्रकरणामध्ये 10 क्रमांकाची आकृती आहे. पहा, हे तैगा जीवसंहतीची अशी आकृती काढायची आहे 2 गुणांच्यासाठी. यानंतर पुढची आकृती आहे उष्ण वाळवंटी जीवसंहती. 8व्या प्रकरणातील 6वी आकृती आहे. पहा, ही वाळवंटातील जीवसंहती काटेरी वनस्पतीची असं चित्र काढायचं. नंतर आहे
वृक्ष खोडावरील वर्तुळे, 5व्या प्रकरणामध्ये 6वी आकृती आहे. झाडाच्या खोडावर अशी वर्तुळं तयार होतात, त्यावरून आयुष्य कळतं झाडाचं. असं वृक्ष खोडावरील वर्तुळे असं त्याला म्हणतात. ही पण आकृती काढू शकता 2 गुणांच्यासाठी. यानंतर प्रश्न क्रमांक आहे 3रा आणि शेवटचा. टिपा लिहा. कोणती एकच टिप लिहायची. 3 दिलेल्या आहेत आणि 4 गुण आहेत. म्हणजे 4 गुणांच्यासाठी 1 टिप. एकच लिहायची 3 पैकी. 1 पुरा हवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने, 2 सागरी पर्यटन आणि 3 हिंदी महासागरातील खनिज संसाधने. आपण टिपा लिहूया. क्रमांक 1 आहे पुरा हवामानशास्त्र अभ्यासण्याची साधने. त्याचं उत्तर नद्या, हिमनद्या व इतरत्र आढळणारे अवसाद, झाडांच्या खोडांवरील वर्तुळे, बर्फाच्या खोलवरील गाभ्याचे नमुने, प्रवाळ कट्टे, प्रवाळ वर्तुळे व विरंजन क्रिया, सागरी निक्षेप, वनस्पती व प्राण्यांची जीवाश्मे ही हवामान बदलाचा अभ्यास करण्याची तंत्रे आहेत. पृथ्वीच्या प्राचीन हवामानाचा अभ्यास म्हणजे पुरा हवामानशास्त्र होय. हवामानाचे मापन करण्यासाठी केवळ मागील 140 वर्षापासूनच उपकरणाचा वापर शास्त्रज्ञ करत आहेत. तर लाखो वर्षापूर्वीच्या हवामानाबद्दल ते कसे सांगत असतील यासाठी ते अप्रत्यक्ष ऐतिहासिक माहितीचा वापर करतात. यामध्ये वृक्ष खोडांवरील वर्तुळे, बर्फाच्छादित प्रदेशातील गाभ्यातील नमुने, प्रवाळ कट्टे आणि सागरी निक्षेप यांचा समावेश होतो. प्रवाळ कट्टे. हवामानातील बदलांना प्रवाळ कट्टे खूप संवेदनशील असतात. सागर जलातील प्रवाळ जीव कॅल्शियम कार्बोनेटला शोषून त्यापासून प्रवाळांचे सांगाडे तयार करतात. जेव्हा सागर जलाचे तापमान बदलते तेव्हा सांगाड्यातील कॅल्शियम कार्बोनेटची घनतासुद्धा बदलते. प्रवाळातील हिवाळ्यामध्ये असणारी घनता आणि उन्हाळ्यातील घनता ही भिन्न असते. प्रवाळातील वर्तुळांची वाढ ही ऋतूनुसार झालेली पाहावयास मिळते. या वर्तुळांद्वारे पाण्याचे तापमान व प्रवाळांची वाढ कोणत्या ऋतूत झाली हे शास्त्रज्ञांना कळते. वृक्षखोडावरील वर्तुळे. पर्यावरणातील बदलत्या स्थितीनुरूप वर्तुळांच्या निर्मितीत भिन्नता आढळते. म्हणूनच वर्तुळांच्या बदलांचा मागोवा घेत पूर्व पर्यावरणाच्या स्थिती बदलाचा अभ्यास करता येतो. बर्फाच्या पृष्ठाखालील घेतलेले हिमाचे नमुने. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकाच्या भूपृष्ठावर हिमाचे थरावर थर साचतात. उन्हाळ्यातील हिमापेक्षा हिवाळ्यातील हिम हे वेगळे असते. प्रत्येक वर्षी निर्माण होणारे हे थर त्या त्या वर्षातील हिमाबद्दल भरपूर माहिती पुरवतात. पृथ्वीवरील अनेक प्रदेशांनी आलटून पालटून आर्द्र आणि शुष्क कालावधी अनुभवला आहे. भूवैज्ञानिकांच्या शोधकार्यात असे आढळते की सुमारे 8000 वर्षापूर्वी राजस्थानचा प्रदेश आर्द्र आणि थंड हवामान अनुभवत होता. हडप्पा संस्कृतीच्या सुमारे 4000 वर्षापूर्वीपासून शुष्कता निर्माण झाली आहे. भूगर्भीय काळामध्ये सुमारे 500 ते 300 दशलक्ष वर्षापूर्वी पृथ्वी देखील उबदार होती. अंदाजे 10,000 वर्षापूर्वी शेवटच्या हिमानी युगाचा कालावधी संपला. वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म उत्तमरित्या संरक्षित झाले. संरक्षित झालेले वनस्पती आणि प्राण्यांचे जीवाश्म, उदाहरणार्थ महाकाय हत्तीचे, त्याला मॅमॉथ म्हणतात, जीवाश्म आजही सापडतात. दुसरी टिपा आहे सागरी पर्यटन. उत्तर महासागराकडून आपणास विविध स्वरूपांची जैविक व अजैविक साधन संपत्ती मिळते. एका अर्थाने महासागर हे संपत्तीचे आगारच आहे. मात्र महासागराचे अन्य बाबतीतही खूप महत्त्व आहे. महासागराच्या भरती ओहोटीतून ऊर्जा निर्माण केली जाते. तसेच महासागरातून पेयजलही मिळवले जाते. महासागरामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. या सर्व महत्त्वाच्या बाबींबरोबर आता पर्यटन क्षेत्रासाठीही महासागर वरदान ठरत आहे. महासागरामुळे अनेक नवनवीन पर्यटन केंद्रे विकसित होत आहेत. त्याचबरोबर पर्यटनाच्या नवनवीन संकल्पनांचा पुरस्कार होत आहे. नौकाविहार, क्रूझ विहार, स्क्युबा डायव्हिंग, सागर तळातील प्रवाळ दर्शन, मासेमारी, पुळण पर्यटन इत्यादी विविध स्वरूपात सागरी पर्यटनाचा जगभर विकास होत आहे. तिसरी टिपा आहे हिंदी महासागरातील खनिज संसाधने. उत्तर हिंदी महासागरात अनेक क्षेत्रात समुद्रबूड जमीन किंवा भूखंड मंच आहेत. भूपृष्ठावरील अपक्षरणकारकांद्वारे वाहून आणलेल्या अवसादांचे संचयन
या भूखंड मंचावर सातत्याने होत आहे. या अवसादांचे थरावर थर साचून त्यातूनच स्तरित खडकांची निर्मिती झाली आहे. जीवाश्म इंधनाचे भविष्यातील स्रोत म्हणून ही क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. याशिवाय हिंदी महासागराच्या सागरतळावर 9 प्रमुख खोरी असून अवसादांचे अंतिम संचयन याच सागरतळावर होत असते. महासागरातील मैदानांवर अनेक धातूंच्या खड्यांचे संचयन होत असते. हे खडे मँगनीज, निकेल, तांबे व कोबाल्ट खनिजांचे स्रोत बनू शकतात. याशिवाय हिंदी महासागराच्या तळावर इल्मेनाइट, कथील, थोरियमयुक्त वाळू, टिटॅनियम अशा अनेक खनिजांचे साठेही उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणाने हिंदी महासागरातील 2 दशलक्ष चौरस किमी इतके क्षेत्र बहुयात्विक खड्यांच्या संशोधन व उत्खननासाठी भारताला प्रदान केले आहे. अशा प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून या प्रश्नपत्रिकेचा जरूर अभ्यास करा. तसेच दुसरी सत्र परीक्षा होईल आता तुमची एप्रिल महिन्यामध्ये. यातील प्रश्न त्यातही काही येऊ शकतात. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.